हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th स्टँडर्डचा सायन्सचा 12th लेसन द मस्क्युलर सिस्टीम अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम इन ह्युमन बीइंग या लेसनचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. पहा, या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशन प्लस एक्सरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत, ज्याची लिंक मी त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तसेच मॅथ्सचे सुद्धा सगळे प्रॅक्टिस सेटची सुद्धा प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. नक्की पहा. चला आता मग स्टार्ट करूया आपला एक्सरसाइज मधला फर्स्ट क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ द राईट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला वर्ड दिलेले आहेत, ते वर्ड जो योग्य असेल, राईट असेल, तो ह्याच्यामध्ये फिल करायचा आहे. द प्रोसेस ऑफ डायजेशन स्टार्ट फ्रॉम द माउथ. इथे फर्स्ट आहे, कुठून स्टार्ट होते प्रोसेस? माउथ मधून. आय इल्ड हॅव डॅश डॅश मसल. डोळ्यांच्या मध्ये कोणते मसल्स असतात? तर इनव्हॉलेंटरी. बघा, इनव्हॉलेंटरी मसल्स. थर्ड आहे, डॅश डॅश इज नॉट अ फंक्शन ऑफ अ मस्क्युलर सिस्टीम. मस्क्युलर सिस्टीमचं फंक्शन हे कोणतं नाही. तर बघा, प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल, हे इथे आन्सर येणार. प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल इज नॉट द फंक्शन ऑफ मस्क्युलर सिस्टीम. मस्क्युलर सिस्टीमचं ब्लड सेल प्रोड्यूस करणं हे फंक्शन नाही आहे. डी आहे, मसल्स ऑफ अ हार्ट आर ऑर्डिनरी मसल्स और कार्डिक मसल. कार्डिक मसल, जिथे मी अंडरलाईन केले ते आन्सर आहे. मसल्स ऑफ हार्ट आर cardiac muscle. Pushing forward the food that has been chewed in the function of the कोणाचं फंक्शन आहे हे? ऑसोफॅगस. बघा, पहिला आहे माउथ, नंतर सेकंड इनव्हॉलेंटरी, थर्ड आहे प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल, फोर्थ आहे कार्डिक मसल आणि फिफ्थ आहे ऑसोफॅगस. पुढे मॅच द फॉलोइंग आहेत बघा. कार्डिक मसल, वी नेव्हर फील टायर्ड. Cardiac muscle. B, we never feel tired. Are brought about by muscle. बघा, chewing movement of jaw are brought about by muscle. Pepsin, enzymes of the gastric juice. Cramps, uncontrolled and painful contraction of muscles. Skeleton system, always function in pair. बघा, cardiac muscle, we never feel tired, are brought about by muscle, chewing movement of jaw, pepsin, enzymes of gastric juice, cramps, uncontrolled and painful contraction of muscles, and skeleton system always function in pair. थर्ड क्वेश्चन आहे तुम्हाला सांगितलेला, हु इज टेलिंग लाय. कोण खोटं बोलते ते लिहायचंय. कोण खोटं बोलतंय, कोण खरं बोलतंय. फर्स्ट आहे टंग. माय टेस्ट बर्ड कॅन टेल ओनली द स्वीट टेस्ट. फक्त स्वीट टेस्ट सांगते का? नाही, खोटं बोलते, लाय. लिव्हर, आय एम द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. यस, लिव्हर सगळ्यात मोठा लार्जेस्ट ग्लँड आहे बॉडी मधला. ट्रू. थर्ड आहे, लार्ज इंटेस्टाईन, आय एम 7.5 मीटर लॉंग. लार्ज इंटेस्टाईन 7.5 मीटर लॉंग असतं का? नाही, खोटं बोलते, ते लाय. अपेंडिक्स, द डायजेशन इज इम्पॉसिबल विदाउट मी. ट्रू. आणि लंग्स, आय प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन एक्सक्रिशन. लाय. लंग्स नाही एक्सक्रिशन मध्ये करत इम्पॉर्टंट हे रोल. बरोबर, लाय. आता पुढे आहे गिव्ह रिझन. गिव्ह रिझन बघूया. पहा, गिव्ह रिझन मधलं फर्स्ट आहे, फूड बिकम ऍसिडिक इन स्टमक. का होतं ऍसिडिक इन स्टमक? बघा, फर्स्ट, द गॅस्ट्रिक ग्लँड ऑफ स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. म्हणजे स्टमक मधले गॅस्ट्रिक ग्लँड असतात, त्याच्यातून गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होत असतं. 3 कंपोनंट्स of gastric juice, namely hydrochloric acid, pepsin and mucus, are mixed with food here and food become acidic. त्याच्यामध्ये कोणते कोणते 3 ज्यूस? गॅस्ट्रिक ज्यूस, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पेप्सिन. गॅस्ट्रिक ज्यूस 3 प्रकारचे आहेत, हायड्रोक्लोरिक ऍसिड, पेप्सिन आणि म्युकस. हे 3 फूड मध्ये मिक्स झाल्यामुळे फूड बिकम ऍसिडिक. आणि सो फूड बिकम ऍसिडिक इन स्टमक. सो म्हणायचं, अँड फूड बिकम ऍसिडिक इन स्टमक. 2 पॉइंट आहेत. सेकंड आहे, कार्डिक मसल आर सेड टू बी इनव्हॉलेंटरी मसल. कार्डिक मसलला इनव्हॉलेंटरी मसल का म्हणतात? बघा, कार्डिक मसल आर फाउंड इन द हार्ट. कार्डिक मसल कुठे असतात? हार्टमध्ये. दीज मसल्स ब्रिंग आउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ हार्ट. हे मसल्स हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन, आपण एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की हे मसल्स हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्शन करतात. देअर मोमेंट इज इनव्हॉलेंटरी. ही जी मोमेंट आहे रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शनची, ही इनव्हॉलेंटरी आहे. देअर मोमेंट इज इनव्हॉलेंटरी. सो
कार्डिक मसल आर सेड टू बी इनव्हॉलेंटरी मसल. 3 पॉइंट आहेत. कार्डिक मसल आर फाउंड इन हार्ट. दीज मसल्स ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ द हार्ट. देअर मोमेंट इज इनव्हॉलेंटरी. सो कार्डिक मसल आर सेड टू बी इनव्हॉलेंटरी मसल. थर्ड क्वेश्चन आहे, इंटॉक्सिकेशन सबस्टन्सेस शुड नॉट बी कन्झ्युम. म्हणजे इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्सेस शुड नॉट बी कन्झ्युम म्हणजे जे इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्स आहेत ते आपण घ्यायचे नाहीत. मादक पदार्थांचं सेवन का करायचं नाही. बघा, फिजिकल हेल्थ इज इम्पॉर्टंट फॉर अवर ऑर्गन सिस्टीम टू फंक्शन प्रॉपरली. आपल्या ऑर्गन सिस्टीमचं प्रॉपर फंक्शन होण्यासाठी फिजिकल हेल्थ ही चांगली असली पाहिजे. हॅबिट लाईक स्मोकिंग, चेविंग और टोबॅको, ड्रिंकिंग अल्कोहोल अफेक्ट अवर हेल्थ ॲडव्हर्सली. म्हणजे हे जे इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्सेस आहेत, कोणते कोणते हॅबिट लाईक स्मोकिंग, चेविंग ऑफ टोबॅको, ड्रिंकिंग अल्कोहोल अफेक्ट अवर हेल्थ ॲडव्हर्सली. आपल्या हेल्थवरती वाईट परिणाम करतात. सो इंटॉक्सिकेटिंग सबस्टन्स शुड नॉट बी कन्झ्युम्ड. बघा, फिजिकल हेल्थ इज इम्पॉर्टंट फॉर अवर ऑर्गन सिस्टीम टू फंक्शन प्रॉपरली. हॅबिट लाईक स्मोकिंग, चेविंग of tobacco, drinking alcohol affects our health adversely. So intoxicating substance should not be consumed. Next आहे, your muscles should be strong and efficient. तुमचे मसल्स स्ट्रॉंग का असले पाहिजेत. बघा, द ऍक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड ऑफ मुवमेंट. प्रत्येक प्रकारचं वर्क करण्यासाठी मसल्सची ऍक्शन आवश्यक असते. वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मोमेंट लाईक टॉकिंग, वॉकिंग, लाफिंग एक्सेट्रा. आपण मोमेंटमुळे आपल्याला वॉकिंग, टॉकिंग, लाफिंग हे सगळं शक्य होतं. देअरफॉर अवर मसल्स शुड बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट टू डू अवर वर्क, डे टू डे वर्क वेल. म्हणजे आपलं हे जे रोजचं काम आहे, रोजची जी आपण हसतो, बोलतो, हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी मसल्स आपले स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. सो युअर मसल्स शुड बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट. बघा, द ऍक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड ऑफ मुवमेंट. वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मुवमेंट लाईक टॉकिंग, वॉकिंग, लाफिंग एक्सेट्रा. देअरफॉर अवर मसल्स शुड बी स्ट्रॉंग अँड इफिशियंट टू डू अवर डे टू डे वर्क वेल. सो म्हणायचं आणि क्वेश्चन लिहायचं आहे. पुढे तुम्हाला दिलेलं आहे आन्सर द फॉलोइंग. आन्सर द फॉलोइंग मधलं फर्स्ट आहे, हाऊ मेनी टाइप्स ऑफ मसल्स आर देअर, विच आर दोज टाइप. मसल्स किती प्रकारचे असतात आणि कोणते टाइप आहेत ते. बघा, देअर आर 3 टाइप्स ऑफ मसल, स्केलेटन मसल, हार्ट और कार्डिक मसल अँड स्मूथ मसल्स. बघा, देअर आर 3 टाइप्स ऑफ मसल्स, स्केलेटन मसल्स, हार्ट और कार्डिक मसल अँड स्मूथ मसल. दोन्ही क्वेश्चनचे आन्सर आपण इथेच दिलेले आहेत. क्वेश्चन 2 आहे, व्हॉट कॉज द प्रॉब्लेम ऑफ ऍसिडिटी. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम कशामुळे होतो. व्हॉट इज इट्स इफेक्ट्स ऑन द बॉडी. ऍसिडिटीचा प्रॉब्लेम कशामुळे होतो आणि त्याच्या बॉडीवर काय परिणाम होतात. बघा, हेक्टिक लाईफस्टाईल अँड स्ट्रेस कॅन लीड टू अनहेल्दी और इरेग्युलर मील, नॉट गुड फॉर डायजेशन अँड धिस मे कॉज ऍसिडिटी. म्हणजे आपली धावपळीचं जीवन, ताण तणाव याच्यामुळे आपलं खाणं रेग्युलर होत नाही आणि त्याच्यामुळे डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि याच्यामुळे ऍसिडिटी होते. ऑल्सो इटिंग स्पायसी फूड, ड्रिंकिंग अल्कोहोल मे लीड ऍसिडिटी. म्हणजे जे आपण ड्रिंकिंग करतो, स्पायसी फूड किंवा अल्कोहोल ड्रिंकिंग करतात जे लोक, त्याच्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होते. बघा, हेक्टिक लाईफस्टाईल अँड स्ट्रेस कॅन लीड टू अनहेल्दी और इरेग्युलर मील, not good for digestion and this may cause acidity. Also eating spicy food and drinking alcohol may lead acidity. हे दोन आपण ऍसिडिटीची कॉज दिलेले आहेत की याच्यामुळे ऍसिडिटी होते. आणि ऍसिडिटीचे आपल्या हेल्थवरती काय परिणाम होतात. बघा, ऍसिडिटी लीड टू स्टमक अपसेट, बर्निंग सेन्सेशन, वेट गेन, ओबॅसिटी, कार्डिओ वॅस्क्युलर डॅमेज. बघा, ऍसिडिटीमुळे काय होतात. ऍसिडिटी लीड्स टू स्टमक अपसेट, बर्निंग सेन्सेशन, वेट गेन, ओबॅसिटी, कार्डिओव्हॅस्क्युलर डॅमेज. हे ऍसिडिटीचे हेल्थवरती होणारे परिणाम आहेत. 2 क्वेश्चन होते, ऍसिडिटी म्हणजे काय आणि ऍसिडिटीचे हेल्थवरती होणारे परिणाम. क्वेश्चन 3 आहे बघा, नेम द डिफरंट टाइप्स ऑफ टीथ दॅट इज फंक्शन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ इच. डिफरंट टाइप्स ऑफ टीथ आणि त्यांचे फंक्शन लिहायचे आहेत. बघा, देर आर 4 टाइप्स ऑफ टीथ. बघा, इन्सोरियस, कॅनिन्स, प्रीमोलर्स अँड मोलर्स. हे 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला इन्सिसोर्स बघा ना आपण. दे आर शार्प अँड ब्लेड लाईक फॉर कटिंग फूड. हे कसे असतात इन्सिसोरस. दे आर शार्प
अँड ब्लेड लाईक फॉर कटिंग फूड, फूड कट करण्यासाठी ते शार्प असतात, ब्लेड लाईक. कॅनिन्स, कॅनिन्स म्हणजे सुळे आपण मराठीमध्ये म्हणतो. दे आर पॉइंटेड अँड शार्प, युज्ड फॉर टिअरिंग फूड, फूड फाडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बघा आपण एखादं तुम्ही कसलं पॅक फूड आणलं किंवा पॅक वेफर्स वगैरे आणलेत कसले लेचचे वगैरे, तर फोडण्यासाठी तुम्ही ऑब्झर्व करा कोणते टीथ यूज करतात, तर साईडला जे कॅनिन आहेत सुळे त्याचाच यूज करतो आपण टिअर करण्यासाठी. तसंच फूड टिअर करण्यासाठी सुद्धा कॅनिन यूज करतात. दे आर पॉइंटेड अँड शार्प, यूज फॉर टिअरिंग फूड. आता प्रीमोलर, दे कॅन यूज फॉर ग्राइंडिंग अँड चेविंग. प्रीमोलर कशासाठी यूज करतात? दे आर युज्ड फॉर ग्राइंडिंग अँड चेविंग. मोलर, they are broad and flat on top for crushing and grinding food. They are broad and flat on the top for crushing and grinding food. Incisorius कशासाठी असतात? Incisorius, they are sharp and blade like for cutting food. Canning, they are pointed and sharp, used for tearing food. Premolar, they are used for grinding and chewing. Molar, they are broad and flat on top for क्रशिंग अँड ग्राइंडिंग फूड. नेक्स्ट क्वेश्चन एक लास्टचा तुम्हाला विचारलेला आहे बघा. स्केच अँड लेबल द डायग्राम ऑफ अ डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड. बघा डायग्राम तर आपण बुकमध्ये दाखवते मी तुम्हाला. बघा पेज नंबर 83 वरची ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे आणि हे नेम द्यायचे आहेत. माउथ, थ्रोट, लिव्हर हे सगळे नावं द्यायची आहेत. ही माहिती लिहायची नाही, फक्त ही नावं द्यायची आहेत तुम्ही ही फिगर काढून, आणि याच्यावर डिस्क्राईब मी तुम्हाला सांगते काय करायचं. बघा 85 पेजवरची ही फिगर आणि याचे नेमिंग तुम्ही द्यायचे आहेत. बघा आता आपण एकेका ह्याच्या वाईज डिस्क्राईब करणार आहोत. माउथ, फूड इज ब्रेक डाऊन विथ द हेल्प ऑफ टीथ. माउथमध्ये फूड ब्रेकडाऊन केलं जातं टीथच्या मदतीने. डायजेशन ऑफ फूड बिईंग इन द माउथ, आपण बघितलं डायजेशन फूडचं डायजेशन माउथमध्ये स्टार्ट होतं. द टंग हेल्प इन द चेविंग अँड सॉलोईंग फूड, टंगच्या मदतीने आपल्याला चेविंग आणि सॉलोईंग फूड इझी जातं. हे झालं माउथचं. फूड इज ब्रेकडाऊन विथ द हेल्प ऑफ टीथ, डायजेशन ऑफ फूड बिईंग इन द माउथ, द टंग हेल्प इन द चेविंग अँड सॉलोईंग ऑफ फूड. आता माउथमधून कुठे जातं? माउथमधून ते ऑसोफॅगसमध्ये. द फूड पासेस फ्रॉम द माउथ डाऊन टू द ऑसोफॅगस. माउथमधून कुठे आलेलं आहे? ऑसोफॅगस. इन टू स्टमक. ॲज अ रिझल्ट द मोमेंट ऑफ द वॉल ऑफ द ऑसोफॅगस. ऑसोफॅगसच्या वॉलच्या मोमेंटमुळे फूड जे माउथमधून स्टमकमध्ये एंटर होतं. द फूड passes from the mouth down to the esophagus into the stomach as a result of movement of the wall of esophagus. ऑसोफॅगसच्या वॉलच्या मोमेंटमुळे तोंडामधलं फूड हे आपल्या पोटामध्ये जातं. नाही पोटामध्ये जातं म्हणजे स्टमक. आता बघा स्टमक. इट मिक्स द फूड रिसीव्ह फ्रॉम द ऑसोफॅगस विथ डायजेस्टिव्ह ज्यूस. स्टमकमध्ये काय केलं जातं तर ऑसोफॅगसमधून जे फूड एंटर होतं त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह ज्यूस मिक्स केलं जातं. Stomach. It mix the food received from the esophagus with the digestive juice. आता बघा स्मॉल इंटेस्टाईन. The food from the stomach move into small intestine. स्टमक मधून फूड कुठे आलेलं आहे? स्मॉल इंटेस्टाईन. The food from the stomach moves into small intestine which receive intestinal juice. तिथे त्याच्यामध्ये intestinal juice मिक्स होतं from two glands, liver and pancreas. This juice help in the फर्दर डायजेशन ऑफ फूड. म्हणजे स्टमकमधून फूड आलेलं आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. द फूड फ्रॉम द स्टमक मूव्स इन टू स्मॉल इंटेस्टाईन विच रिसीव्ह इंटेस्टायनल ज्यूस. इथे त्याच्यामध्ये दोन इंटेस्टायनल ज्यूस दोन ग्लँडमधून येतात फ्रॉम टू ग्लँड, लिव्हर अँड पॅनक्रियाजमधून इंटेस्टायनल ज्यूस याच्यामध्ये मिक्स होतात. दिस ज्यूस हेल्प द फर्दर डायजेशन ऑफ फूड. या ज्यूसमध्ये डायजेशनला हेल्प होतो. लार्ज इंटेस्टाईन. वॉटर ॲब्झॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन कडून लार्ज इंटेस्टाईन आलं की ते वॉटर ॲब्झॉर्ब केलं जातं लार्ज इंटेस्टाईनमध्ये. म्हणजे जो आवश्यक पार्ट आहे तो ॲब्झॉर्ब करून घेतला जातो ब्लडमध्ये. आणि मग उरलेला पार्ट बघा रेक्टम अँड ॲनस. अनडायजेस्टेड फूड पार्टिकल्स आर थ्रोन आउट विथ द हेल्प ऑफ रेक्टम अँड ॲनस. जो वेस्ट पार्ट आहे सोल्युबल पार्ट गेल्यावरती जो वेस्ट पार्ट उरलाय तो रेक्टम आणि ॲनसद्वारे बाहेर टाकला जातो. अनडायजेस्टेड फूड अँड पार्टिकल्स आर थ्रोन आउट विथ द हेल्प ऑफ रेक्टम अँड ॲनस. हे अशा प्रकारे आपण थोडक्यात डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्क्राईब केलेली आहे. इथे आपला एक्सरसाइज कंप्लीट झाला आहे.